Basa naman niya. Ya, basa. Ya. समोर मॅडम तुम्ही बसा. चालू करा. सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम. जय भीम. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, सम्राट अशोक अशा महापुरुषांना माझे त्रिवार वंदन करते आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. माती आणि माता फरक आहे विलांटीचा, एक जन्म घेते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माती आणि मातीच्या पवित्र स्मृती अभिवादन करून आजच्या विशेष अशा सोहळ्या उपस्थितांचं सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय वानखडे सर, प्रकल्प अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अमरावती यांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. तसेच सागर जाकुटिया सर, समता दूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अमरावती सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. उषा मेश्राम मॅम, समता दूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अमरावती यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. सोनाली रंगारी मॅडम, समता दूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अमरावती यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. तसेच आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मीनाताई खंडारे सरपंच ग्रामपंचायत फुलामला यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कुमारी चौहान मॅडम, सचिव ग्रामपंचायत फुलामला यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे.
तसेच श्री राजू निमकर, सौ मंदाताई राऊत, श्री प्रेमदास इंगळे, श्री कपिल नाईक, श्री खंडारे मामा तसेच रवींद्र राऊत या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. विजय प्रमुख आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय वानकडे सर यांचे स्वागत करण्याकरिता मी अक्षय दादा यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रजलाने होत असते. तर मी सर्व उपस्थित व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रतिमेचे पूजन करावे, आपली श्रद्धा अर्पण करावी. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाडी समयीला वाद, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात. द्विप्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात, द्विप्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थोड़े थोड़े ऐसे सर को नाम बसून बसून नहीं पाती जब सर का बढ़िया समझ नमस्कार
चव्हाण, राजू चव्हाण. ग्रामपंचायत सदस्य. ग्रामपंचायत सदस्य. आता मान्यवरांच्या सोबत. समोर. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा त्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे शब्दसुमनांच्या परिजाताने शब्दसुमनांच्या परिजाताने. सागर चाकुरी या संस्थातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अमरावती यांचे स्वागत करण्याकरता मी ऋणदादा याला विनंती करते की त्यांनी त्याचे स्वागत करावे. मिश्रा मॅडम संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अमरावती यांचे स्वागत करण्याकरता मी प्राजक्ता याला विनंती करते की त्यांचे स्वागत करावे. सोनाली रंगारी मॅडम संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अमरावती यांचे स्वागत करण्याकरता मी मनीषा नाईक हिला विनंती करते की तुम्ही त्यांचे स्वागत करावे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मीनाताई खंडारे सरपंच ग्रामपंचायत फुलांबला यांचे स्वागत करण्याकरता मी विशाखा राऊत हिला आमंत्रित करते. तसेच आजची प्रमुख उपस्थिती म्हणून कुमारी चौहान मॅडम सचिव ग्रामपंचायत फुलांबला यांचे स्वागत करण्याकरता मी रुपेश दादा यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. श्री राजू निमकर यांचे स्वागत करण्याकरता मी संदीप नाईक यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. सौ मंदाताई राऊत यांचे स्वागत करण्याकरता मी अक्षय दादा यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. श्रीमता संगळे यांचे स्वागत करण्याकरता मी योगेश सोळंके याला आमंत्रित करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. श्री खंडारे मामा यांचे स्वागत करण्याकरता मी प्रणाली ताईला विनंती करते की तुम्ही त्यांचे स्वागत करावे. तसेच रुपाली मोहते यांचे स्वागत करण्याकरता मी विशाखा राऊतला आमंत्रित करते.
तसेच स्वागताचा कार्यक्रम तसेच राजू चव्हाण यांचे स्वागत करण्याकरता मी अक्षय दादांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. इकडे पाहिजे असं. तसेच उज्ज्वलाताई नाईक यांचे स्वागत करण्याकरता मी मनीषाताईला आमंत्रित करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. स्वागताचा कार्यक्रम अडकता घेऊया. तसेच आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्याकरता मी प्राजक्ता नाईकला आमंत्रित करते की तुम्ही आजच्या आपल्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करा. माता मला सगळ्या फुलेचं स्वागत आहे. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, ज्योतिबा फुले यांना तिला वंदन करून मी प्रसंगाला सुरुवात करते. आपल्या इथे अध्ययन कक्षाला सुरुवात केलेली आहे. इथे सुरुवात करण्यामागे आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच नितीन दादा तसेच अमरावती येथील तसेच समाज कल्याण यांच्याकडून आपल्याला खूप मोठी मदत मिळालेली आहे. या मदतीचे आम्ही नक्कीच काहीतरी सादर करून दाखवणार. आपल्या गावातील सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा खूप लाभ होणार. ही लायब्ररी जी झालेली आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप लाभ होणार आणि ते त्या पुस्तकांच्या माध्यमातून सर्व काही म्हणजे जे त्यांना काही करायचं असेल ते करू शकतील. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे पुस्तके किती आपल्याला महत्वाचे आहे आणि पुस्तकापासून आपल्याला काय काय मिळतं. आपल्याला पुस्तकापासून खूप साऱ्या गोष्टी मिळतात. असं आपल्याला माहिती आहे की गाडी महाराजांनी असं म्हटले आहे की ते अनपढ होते पण ते शिकलेले होते तरी पण त्यांनी आपल्याला शिक्षणाबाबत जागरूकता केली आहे आणि अंधश्रद्धेबद्दल आपल्या समाजाला सांगितलं आहे की शिक्षण किती महत्वाचं आहे. ते बाबासाहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि ते अनपढ असून सुद्धा त्यांनी शिक्षणाचं एवढं महत्व लोकांना समजावून सांगितलं आहे. तर आपण आपल्या गावातील विद्यार्थी का बरं नाही शिकू शकत आणि आपल्याला दिलेली ही मदत आहे या मदतीतून आपण सर्व त्यांना काही ना काही सार्थ करून दाखवू असं आम्ही निश्चित करून दाखवणार आहे. तर ठीक आहे. नितीन राऊत यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. सर्वप्रथम या उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळींना आणि आपल्या गावातील मंडळींना आणि त्याची जय भीम. अखिल विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संत गाडगे बाबा या तमाम महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करतो, अभिनंदन करतो. त्यांच्या पुण्याईने आपण आज या ठिकाणी एकत्रित बसलेलो आहे. सगळे आपल्या महापुरुषांची विरासत आहे ते आपण जपत आहोत आणि त्यांच्या विचाराने आपली प्रगती होणार आहे, जी आपल्या देशाची प्रगती होत आहे. तर मुख्य उद्देश म्हणजे आज या ठिकाणी आपल्या या अभ्यासिकेचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि त्यासाठी आपण समाज कल्याण विभागाचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व गावकरी, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सभासद आणि गावातील मंडळी आपले सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या उत्साहाने उल्हासाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांच्या आधी 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं की आपल्याला जर अज्ञानाचा जर नाश करायचा असेल, आपल्या दुर्गुणांचा जर नाश करायचा असेल, आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला ज्ञानाशिवाय पर्याय नाही.
म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याचप्रमाणे तथागत बुद्धांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला जर खरोखर जर जीवनात प्रगती करायची असेल, आपल्याला जर पुढे जायचं असेल, आपल्या जीवनामध्ये जर काहीतरी करून दाखवायचं असेल, तर हे केवळ आणि केवळ ज्ञानानंच होऊ शकते, पुस्तकानंच होऊ शकते, शाळेनंच होऊ शकते, आपण उच्च शिक्षित झाल्यानंच होऊ शकते. कारण या जगातला इतिहास आहे की ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महापुरुषांनी जेवढं जास्तीत जास्त उच्च शिक्षण घेतलेलं आहे, तेवढं त्या प्रमाणात आपण प्रगती करू शकतो, आपल्या स्वतःची, आपल्या परिवाराची, गावाची आणि तसेच देशाची. तर ही प्रगती सगळी ज्ञानानंच होत आहे, शिक्षणानंच होत आहे. आणि त्या शिक्षणाची नांदी आपल्या गावामध्ये रुजावी, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत ही ज्ञानगंगा पोहोचावी, यासाठी प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, नगरांमध्ये अशा पद्धतीची अभ्यासिका आहे, ती अभ्यासिका प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे. कारण अभ्यासिका जर असेल तर आपल्या लहान लहान मुलांना, आपल्या घरातल्या विद्यार्थ्यांना त्याचं वळण लागेल आणि एक शिस्तबद्ध त्याचं एक नियोजन होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने त्याचा मनामध्ये अभ्यास करण्याची जिद्द सुद्धा निर्माण होऊ शकते. तर याच्यासाठी आपल्या या गावातील जे विद्यार्थी होते, भरपूर विद्यार्थी होते, जे आशिष गुळदे आहे, प्रतीक गुळदे आहे, आपला अक्षय नाईक आहे, अक्षय राऊत आहे, आपला पवन नाईक आहे, संकेत नाईक आहे, रोहन राऊत आहे. तर या मुलांचा युपीएससीचा अभ्यास चालू आहे, काही मुलांचा एमपीएससीचा अभ्यास चालू आहे, काही मुलांचा बऱ्याचशा ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना जायचं आहे त्या अभ्यासिकाच्या माध्यमातून, अध्ययनाच्या माध्यमातून, आपापल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते अभ्यास करून आपला एक चांगला पायंडा या ठिकाणी निर्माण होत आहे की विद्यार्थ्यांना एक अभ्यास करण्याची आवड निर्माण होत आहे. आणि याच्यासाठी आपण सर्व गावकरी मंडळी, ग्रामपंचायतचे सगळं सभासद, पदाधिकारी आणि आपल्या गावातील जे काही मान्यवर आहेत, तर यांचा सुद्धा हा पायंडा असला पाहिजे की कोणत्या माध्यमातून आपल्या मुलांना एक चांगल्या अभ्यासाची वळण लागेल, उच्च शिक्षित होण्याची आवड निर्माण होईल. याच्यासाठी जे काही आपल्याला करता येईल हे आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथं सांगितलं पाहिजे की समाज कल्याण अधिकारी ज्या आपल्या तुषार मॅडम आहेत, सर आहेत, तर यांनी सर्वप्रथम आपल्या गावाला भेट दिली, ग्रामपंचायतीमध्ये आल्या आणि तिथे त्यांनी तो प्रस्ताव सांगितला की अशा अशा पद्धतीचा प्रकल्प आहे, तुम्हाला अभ्यासिकेसाठी पुस्तके मिळणार आहेत, कपाट मिळणार आहे, खुर्च्या मिळणार आहे, सगळं साहित्य मिळणार आहे. तर त्यासाठी ते प्रोसेस करावं लागणार आहे. तर आपल्या सर्व गावकरी ग्रामपंचायतीमध्ये जेवढे काही ग्रामपंचायत सभासद आहेत त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं, एक सहकार्य केलं की सगळ्यांनी तो ठराव पास केला एका मताने. आणि तो ठराव पास करून आम्ही मॅडमला दिला. मॅडमनी ज्या 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 गोष्टीची पूर्तता करायला सांगितली त्या सगळ्या गोष्टी आपण पूर्तता केली आणि तो नांदगाव पंचायत समितीच्या माध्यमातून, तहसीलच्या माध्यमातून सुद्धा एक ठराव पास करून त्यांना पाठवण्यात आला आणि सरांनी तो आपल्याकडे हा सगळा खटाटोप पूर्ण करून आपल्या गावासाठी एक चांगली आनंदाची बाब की 15 खुर्च्या, 2 टेबल आणि एक कपाट असं मजबूत आणि एक ओरिजिनल सामान या ठिकाणी देऊन आम्हाला त्यांनी एक आनंद म्हणजे उत्सव चांगली नवीन भेट, सगळ्यात महत्वाची भेट जी पाहिजे असते अभ्यासाची, ती भेट सरांच्या माध्यमातून, मॅडमच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या गावामध्ये एक चांगली अभ्यासिका या ठिकाणी सुरू होत आहे, सुरू झालेली आहे आणि त्यासाठी हे सामान मिळालेलं आहे. आर्मीमध्ये आहेत, काही रेल्वेमध्ये आहेत, काही आणखी कोणत्या पदावर आहेत, तर त्यांनी सुद्धा थोडा आपल्या खाडीचा वाटा जर या ठिकाणी दिला तर आपल्याच विद्यार्थ्यांसाठी ते चांगलं होणार आहे. आपल्याच विद्यार्थ्यांना प्रगती पथावर एक हातभार म्हणून छोटासा, जसं बाबासाहेबांनी सांगितलं की समाजामध्ये जर परिवर्तन घडवून आणत असेल तर तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा हा तुम्ही समाज परिवर्तनच्या चळवळी त्या ठिकाणी राबवण्यात येतात, तिथे तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा हा दान केला पाहिजे. तर 20वा हिस्सा म्हणजे 100पैकी 5 रुपये. तुम्ही रोजचे जर 100 रुपये कमावत असाल तर आपण त्याचे 5 रुपये समाजाच्या उत्थानासाठी, समाजाची प्रगती होण्यासाठी आपण खर्च केला पाहिजे या कपिल साहेब. तर त्याच्यानं काय होते की समाजाची आपली प्रगती होणार आहे. तर एकट्याला ती काही जबाबदारी घ्यायची नाही, आपण थोडे थोडे तरी थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात, तर अशी थोडी थोडी जर मदत आपण या ठिकाणी केली तर एक चांगलं आपल्या समाजासाठी होऊ शकते. आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून काय काय आपल्याला मिळणार आहे किंवा काय काय आपली प्रगती होणार आहे, तर ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या मान्यतेत आलेलेच आहेत, तर ते त्यांच्या शब्दातूनच आपल्याला ऐकायला आवडेल. आणि यासाठी मी या ठिकाणी मला आयोजकांनी रोहनी या ठिकाणी आमंत्रित केलं की या ठिकाणी आपल्याला एक थोडंसं मार्गदर्शन करावं म्हणून माझ्या पद्धतीने जे काही मला वाटलं की ते या ठिकाणी व्यक्त केलं. आणि अशाच पद्धतीचे विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे झाले पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये जागृती आली पाहिजे, प्रचार झाला पाहिजे या शिक्षणाचा. कारण खूप सारा समाजामध्ये अंधश्रद्धा, अंधरूढी, परंपरा आणि व्यसन हे सगळं जडलेलं आहे. त्याच्यापासून जर आपल्याला दूर व्हायचं असेल, त्याच्यापासून जर आपल्याला नवीन पिढी जर घडवायची असेल
तर त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं एक शिक्षणाची नांदी इथं रुजली पाहिजे. शिक्षणाची नांदी इथं रुजून त्याच्यामधून नैतिक असा जो समाज आहे, असा एक तो युवक आहे या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. आणि एक चांगला आदर्श युवक तयार करण्यासाठी अभ्यासिकेचीच गरज आहे, अभ्यासाचीच गरज आहे, शिक्षणाचीच गरज आहे. शिक्षणाशिवाय कोणाचीही प्रगती होऊ शकत नाही. असंच या ठिकाणी मी मान्य करतो आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपलं लांबलेलं जे भाषण आहे मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद. तसेच श्री कपिल नाईक यांचं स्वागत करण्याकरता मी दादा यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. समोर समोर समोर. तसेच आजच्या कार्यक्रमाचे संत सागर जाकुटिया सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले मत मांडावे, आपले विचार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. साऱ्या विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी पहिले त्रिवार अभिवादन करतो आणि आमच्या थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शनाला आज सुरुवात करतो. तर सर्वप्रथम तुमच्या सर्व गावकरींचे पहिले अभिनंदन करतो मी की आपल्या गावात ही जी आज आपल्या अभ्यासिका मिळालेली आहे, तर ही अभ्यासिका आपल्या पूर्ण तालुक्यातून आपल्या तालुक्याला 5 अभ्यासिका मिळालेल्या आहेत. त्याच्यातील ही एक अभ्यासिका आहे. पूर्ण 14 जिल्ह्यासाठी 50 अभ्यासिका मिळाल्या होत्या. त्याच्यातील 10% अभ्यासिका आपण आपल्या तालुक्यासाठी खेचून आणलेल्या आहेत. तर सर्वप्रथम तुमच्या सर्व गावकरींचे अभिनंदन करतो आणि याचबरोबर या अभ्यासिकेच्या मागे जे काही आपले ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समितीमध्ये जे काही सभासद असेल, विस्तार अधिकारी जाधव सर आहेत, देशमुख सर आहेत, खेडकर सर आहेत, यांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि म्हणजे यांनी सर्वांनी असं नमूद केलं होतं की फुलांब्याला तरी एक ग्रामपंचायतीच्या हस्ते एक अभ्यासिका मिळावी आणि ती तुम्ही आवर्जून द्या, असं त्यांनी तिथे आम्ही एकदा जेव्हा बैठक घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की फुलांब्याला एक अभ्यासिका ही मिळालीच पाहिजे. तर 5 अभ्यासिकेपैकी जी पहिली अभ्यासिका मंजूर झाली होती ती फुलांब्यासाठी झाली होती. ही थोडक्यात तुम्हाला या अभ्यासिकेची पार्श्वभूमी सांगितली. आता तुम्ही या अभ्यासिकेमध्ये जे काही पुस्तकं पाहत आहात, आता सरांनी जेव्हा सांगताना सांगितलं की इथे एमपीएससीचा, युपीएससीचा किंवा इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी खूप सारे वेगवेगळे मुलं येत असतात. तर या अभ्यासिकेमध्ये जे आपण पुस्तकं दिलेले आहेत हे LIC, रेल्वे, बँकिंग, एमपीएससी, युपीएससी हा सगळा जो काही अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचा मिळून जो काही एक सार होतो ते सगळे पुस्तकं आपण याच्यात निवडलेले आहेत आणि दर्जेदार पुस्तकं निवडलेले आहेत. आणि पुस्तकं निवडताना सुद्धा प्रत्येक पुस्तकाच्या 2 प्रती, म्हणजे एक प्रत नव्हे तर प्रत्येक पुस्तकाच्या 2 प्रती आपण निवडलेल्या आहेत, जेणेकरून एखादं पुस्तक एखाद्या विद्यार्थ्याजवळ असेल किंवा तेच पुस्तक दुसऱ्या विद्यार्थ्याला पण जर हवं असेल तर आपण त्याची पण इथे सोय केलेली आहे. आणि आता राहिला महत्वाचा प्रश्न की या अभ्यासिकेचं म्हणजे सार कसं होईल, चित कसं होईल. तर प्रत्येकाने ही अभ्यासिका ग्रामपंचायतला मिळालेली आहे असं न धरता ही अभ्यासिका आपली आहे असं धरून जर तुम्ही याचा जतन केलं तर नक्की या अभ्यासिकेतून चांगले विद्यार्थी घडतील आणि चांगले विद्यार्थी घडल्याबरोबर या गावाची निश्चित प्रगती होईल. आम्ही जेव्हा या गावाला अभ्यासिका देण्याचा प्रस्ताव जेव्हा मांडला होता तेव्हा आम्ही किमान 2 विद्यार्थी तरी प्रति वर्षाला गावातून चांगले ऑफिसर बनतील या तत्वावरच आम्ही हे निवडलेलं आहे. कारण की आपल्या गावाची लोकसंख्या जास्त आहे, त्याचबरोबर इथे असणारे विद्यार्थी जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांना याचा जास्तीत जास्त बेनिफिट होईल. कारण की आपल्या नांदगाव खंडेश्वर मधून 14 अर्ज आले होते. त्या 14 अर्जामधून 5 अर्ज आपण निवडलेले आहेत. तर या अभ्यासिकेचं तुम्ही निश्चितपणे एक चांगलं आमचं जे ध्येय आहे ते तुम्ही गाठू शकता. आणि एक ग्रामपंचायतला आम्ही एक विनंती करू इच्छितो आमच्याकडून की बा जर तुम्हाला जर होत असेल तर इथे एक पेपर लावून द्या विद्यार्थ्यांना, जेणेकरून कसं होईल की जे डेली अपडेट जे विद्यार्थ्यांना जे डेली अपडेट लागते तर ते विद्यार्थ्यांना जर इथे प्रोव्हाइड झालं तर कसं असते विद्यार्थ्यांची एक ओढ निर्माण होत असते. तर ते विद्यार्थ्यांनी जर ओढ निर्माण केली आणि 10-15 लोकांनी मिळून जर याचा कारभार व्यवस्थित पाहिला तर निश्चित ही अभ्यासिका एक चांगलं स्वरूप प्राप्त करेल असं या ठिकाणी
प्रश्न आम्ही या ठिकाणी गृहीत धरतो आणि माझे 2 शब्द आणि पुनश्च गावकरी मंडळींना आणि ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुनश्च शुभेच्छा देतो की त्यांनी एवढा चांगला प्रकल्प इथे घडून आणला आणि एवढं चांगल्या प्रकारचं ओपनिंग इथे घडून आणलं त्याच्याबद्दल पुनश्च अभिनंदन. धन्यवाद सागर जागुटे सर, आम्हाला इथे ही अभ्यासिका उपस्थित करून देण्याबद्दल. तसेच आजच्या कार्यक्रमाचे संपादक उषा मिश्रा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. समोर या ना मॅडम. आवाज कॅच नाही करायचा. आवाज नाही कॅच करायचा. सर्वांना मला सत्याचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांनी हे सर्व अभिवादन करते. आणि त्याबद्दल मला माझे नाव उषा मिश्रा आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था भारती पुणे अंतर्गत मी संस्थापक म्हणून नांदगाव खंडेश्वर तालुक्यासाठी काम करते. संस्थापक म्हणून काम करत असताना जे महत्वाचं काम म्हणजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समतेचे विचार गावोगावी आणि खेडेगावात पोहोचवण्याचं काम आमच्या मार्फत केलं जातं. त्याचबरोबर बाकीच्या समाज कल्याणाच्या योजना या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही संस्थापक या प्रकल्पामार्फत करत असतो. तर आज या तुमच्या सामाजिक न्याय आणि सामाजिक न्याय विभागाची ही जी नाविन्यपूर्ण उपाययोजना अंतर्गत जी अभ्यासिका तुमच्या गावाला आज उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते. मी जेव्हा सर्वात प्रथम तुमच्या इथे प्रस्ताव दिला होता की तुमच्या इथे अशी अभ्यासिका येऊ शकते तर तुम्ही मला तुमच्याकडे असा प्रस्ताव तुम्ही द्यायचा आहे तेव्हा तुम्ही मला सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. मी जेव्हा इथे आले होते तेव्हा इथे ऑलरेडी अभ्यासिका चालू होती. तुमचे अभ्यास मी इथे विद्यार्थी बघितले, विद्यार्थी खूप चांगले अभ्यास करत होते इथे आणि त्यामुळेच मी या गावाची निवड सरांना सुचवली की सर हे गाव या गावामध्ये ऑलरेडी मुलं खूप विद्यार्थी आहेत आणि खूप चांगले अभ्यास करत आहेत आणि म्हणून मी या गावाची निवड केली. की सरांना सांगितली सर या गावामध्ये आपल्याला अभ्यासिका देणं आवश्यक आहे कारण ते मुलं भरपूर आहेत आणि अभ्यास पण चांगला करतात. तर या गावाकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो की या गावातून जर अभ्यासिका आपण दिली एक ना एक अधिकारी आपण या गावामधून म्हणलेला आपण बघू शकतो पुढे चालू आणि ती अपेक्षा ठेवूनच मी या गावामध्ये अभ्यासिका चालू केली. आणि त्याचबरोबर सचिव मॅडम सरपंच मॅडम यांनी सुद्धा मला खूप चांगलं सहकार्य केलं. सर्व सदस्यांनी मला चांगले सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद मानते. तसेच नितीन राऊत सरांनी मला प्रस्ताव तयार करण्यासाठी खूप मदत केली. त्यांनी मला सर्व कागदपत्र आणून दिले, मुलांची यादी दिली. मुलांनी सुद्धा मला जे विद्यार्थी होते विद्यार्थ्यांनी सुद्धा मला खूप चांगला ऐकून प्रोत्साहन दिला आणि म्हणजे प्रेरणा दिली की नाही आम्हाला अभ्यासिका पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला पर्सनली फोन करून सांगितले की मॅडम आम्हाला अभ्यासाला हे पाहिजे, आम्हाला हे पुस्तकं लागतात, आम्हाला अशी सुविधा लागते, आम्हाला अभ्यास करायला ही अडचण होते. प्रत्येक विद्यार्थ्यांशी माझा कॉन्टॅक्ट होता आणि म्हणूनच ही संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि या उपलब्ध संधीचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्याल आणि या गावातून नक्कीच एकतरी अधिकारी घडाल असं मी आशा व्यक्त करते. आणि ते थांबते. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते आणि तुमच्या नवीन कार्याला शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम आम्हाला ही संधी उपलब्ध करून देण्याबद्दल. सांगून तर आमच्या अंगी यावे हे शब्द आपले ऐकण्याचे भाग्य आम्हास लाभले आपले वक्तृत्व ऐकण्याचे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे संपादक सोनाली गंगारी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. जय सर्वांना. पहिले मी माझा परिचय करून देते. माझं नाव सोनाली ज्ञानेश्वर गंगारी. मी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष कार्य विभागाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था भारती पुणे यामध्ये संपर्क आहे. ऍक्च्युअली माझ्याकडे भातपूर तालुका आहे पण तरी पण तुम्ही मला एवढा मान सन्मान दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि थोडंसं तुम्हाला सांगते एक मला नवीन एक छोटीशी गोष्ट समजली कारण की आता सगळीकडे सुरू आहे अभ्यासिका 50 अभ्यासिका आहेत आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये. पण मी 2 ठिकाणी गेले अभ्यासिकेच्या उद्घाटनासाठी तर तुमच्या इथे एक नवीन अशी गोष्ट मला लक्षात आली की सगळीकडे कसं सरपंच उपसरपंच किंवा गेस्ट असं अरेंज करतात पण तुमच्या गावामध्ये मुलं आणि मुली हे कार्यक्रम पूर्ण अरेंज करतात. हे खूप चांगली गोष्ट आहे आणि तुमच्या गावामध्ये अभ्यासिका आणि ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. पण समोर करून आम्हाला असं जर ऐकण्यात आलं की आमचा फुलांगणाचा विद्यार्थी मुलगी किंवा मुलगी अधिकारी या पदावर गेले तर आमचा अजून द्विगुणित आनंद होईल आणि त्या गोष्टीची
आणि त्या कॉलची आम्ही आतुरतेने वाट पाहू आणि तुम्ही चांगले घडाल, त्या अभ्यासिकेचा चांगला उपयोग कराल. हे खूप चांगली पुस्तक आहे. ते आम्हाला पण नाही भेटले, जे आमच्या ऑफिसमधून तुम्हाला भेटले ती पुस्तकं आम्हाला पण नाही भेटले अभ्यास करण्यासाठी, पण ते तुम्हाला भेटले. तर त्या पुस्तकांचा आणि इतके चांगला तुम्हाला हॉल आहे, तुम्ही इथे बसू शकता आणि सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे, सगळेजण तुम्हाला मदत करतात. तर त्या सगळ्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि ते वाक्य जे आहे ते माझ्या कानी यावं अशी आशा करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. मॅडम आणि आमच्या गावातून ऑफिसर म्हणूनच दाखवू आम्ही की अशी तसेच बोला ना तुम्ही. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय वानखडे सर, प्रकल्प अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संशोधन व प्रशिक्षण संस्था भारतीय अमरावती सरांना मी विनंती करते की त्यांनी विश्वाला शांतीचा, सत्तेचा, मानवतेचा, विज्ञानवादाचा संदेश महात्मा ज्योतिबा फुले. आणि देव दगडात नाही तर देव माणसात आहे असं ठणकावून सांगणारे तुम्हा आम्हा सर्वांच्या जवळचे परिचयाचे संत गाडगे बाबा. आणि आपल्या विदर्भामध्ये ज्ञानाची गंगा घरापर्यंत ज्यांनी पोहोचवली ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. आणि तुम्हा आम्हाला भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वाभिमानानं सन्मानानं जगता यावं, स्वतःचा विकास करता यावा, स्वतःची प्रगती करता यावी याकरता भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला अधिकार मिळवून दिले ते भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच मानवतेच्या कल्याणाकरता ज्या ज्या संतांनी, महापुरुषांनी, विचारवंतांनी, समाज सुधारकांनी आपलं आयुष्य खर्च घातलं त्या सर्वांना या ठिकाणी आपण अभिवादन करतो. आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे. आज आपण आपल्या गावामध्ये अभ्यासिकेचं उद्घाटन होत आहे. मॅडमने सांगितलं की ऑलरेडी अभ्यासिका होती, पण त्यामध्ये नाविन्यपूर्ण आपण भर टाकत आहोत की आणखी पुस्तकं, आणखी त्यामध्ये काहीतरी व्हॅल्युएशन होईल. आणि खऱ्या अर्थाने अभ्यासिका ऑलरेडी सुरूच होती, त्याच्यामुळे उद्घाटन नाही म्हणणार मी, आपण याला काय म्हणूया की एक व्हॅल्यू एडिशन, त्याच्यामध्ये आणखी भर टाकत आहोत आपण, असं आपण म्हणूया. सर्वप्रथम गावातील सर्व नागरिकांचं या ठिकाणी अभिनंदन करते. कारण प्रत्येक गावामध्ये जेव्हा मी गेलो, आम्ही स्वतः गेलो प्रत्येक ठिकाणी, तर त्यावेळेस काय झालं की बऱ्याच ठिकाणी प्रस्ताव सादर करताना किंवा प्रत्येक गोष्ट प्रत्येक जण अडीअडचणी सांगत होता, पण तुमच्या गावामधून आम्हाला लगेच प्रस्ताव मिळाला, प्रत्येकाने मदत केली. आपले सरपंच मॅडम असतील, सचिव मॅडम असतील, राऊत दादा असतील, नाईक दादा असतील, आणि यामागे बरेच जे हातभार असतील जे मला माहिती नाही पण ज्यांनी मदत केली त्या सर्वांच्या ठिकाणी अभिनंदन. कारण आपल्या गावामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू व्हावा, आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि आपल्या गावामध्ये एक नवीन शैक्षणिक चळवळ सुरू व्हावी, हा या मागचा प्रामाणिक उद्देश होता. तुम्हाला माहिती असेल आपल्या भारतामध्ये प्रत्येक महापुरुषाने शिक्षणाला महत्व दिलं आहे. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा मुलींची शाळा काढली. त्यानंतर आपण बघितलं असेल पंजाबराव देशमुखांनी विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना केली. म्हणजे आपण जर बघितलं तर प्रत्येक महापुरुषाचा भर हा कशावर होता? शिक्षणावर होता. कारण शिक्षणामुळे काय होतं की माणसाची वैचारिक प्रगती होते आणि वैचारिक प्रगती झाल्यावर माणसाला खरं खोटं समजतं आणि तो त्या दृष्टीने स्वतःचा विकास साध्य करू शकतो. म्हणून प्रत्येकाला जर स्वतःचा विकास साध्य करायचा असेल, प्रत्येकाला जर स्वतःचं अस्तित्व तयार करायचं असेल, प्रत्येकाला मोठं व्हायचं असेल, अधिकारी होईल, सरकारी नोकरी करेल, हा भाग वेगळा, पण एक चांगला माणूस जर तुम्हाला व्हायचं असेल आयुष्यामध्ये तर तुम्हाला शिक्षण फार महत्वाचं असतं आणि त्या शिक्षणाकरता प्रत्येकानं अहोरात्र प्रयत्न केले गेले पाहिजे. आज मला आनंद वाटला की या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी आहेत जे अभ्यास करणारे आहेत, ते विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याचदा काय झालं की आम्ही अभ्यासिकेच्या त्या ठिकाणी विद्यार्थी कमी आणि जे अभ्यास न करणारे लोक जास्त असतात, पण या ठिकाणी अभ्यास करणारे विद्यार्थी जास्त आहेत, ही सर्वात अभिमानास्पद बाब आहे. या सर्वांकरता मी या सर्वांचं अभिनंदन करेल पहिल्यांदा, कारण हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे ज्यांच्याकरता ही अभ्यासिका आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे, ही सर्वात महत्वाची बाब आहे. तुमच्या या ठिकाणी प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करत आहेत, वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करत आहेत. आमच्या बार्टीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
संशोधन प्रशिक्षण संस्था याच्या माध्यमातून आपण विविध स्पर्धा परीक्षा आपण त्यांना प्रशिक्षण प्रोव्हाइड करत असतो. त्यामध्ये विविध स्पर्धा आहे, UPSC असेल, MPSCच्या परीक्षा असतील किंवा बँकिंग असेल, ह्या सगळ्यांचं प्रशिक्षण आपण देत असतो. तर मला या ठिकाणी आणखी सांगावंसं वाटतं की प्रत्येक जण आपण नोकरीच्या मागे जातो, मान्य आहे, पण त्याबरोबर आपल्याला दुसरे काही आपण करू शकतो का हे पण तेवढंच माहिती असायला पाहिजे. आपण किती वेळ दिला पाहिजे अभ्यासाला, आपण स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे, त्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात. आपली स्ट्रेंथ काय आहे, आपण कोणत्या विषयामध्ये चांगला अभ्यास करू शकतो ते आपल्याला माहित असलं पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी, सध्या जगामध्ये ऑपॉर्च्युनिटी काय आहे, काय विकतं मार्केटमध्ये ते आपल्याला माहित असलं पाहिजे. ते जर आपण प्रोडक्शन केलं तर साहजिकच तुमच्या गोष्टी लक्ष होतील. तुम्हाला माहिती आहे की सध्या बँकिंगच्या जागा भरपूर निघतात, तुम्हाला बँकिंगचं नॉलेज मला चांगलं असलं पाहिजे, तुम्ही त्याच्यावर प्रयत्न केले गेले पाहिजे. सध्या MPSC जागा भरण्यासाठी निघत नाही, तुम्ही त्यावर फोकस केला गेला पाहिजे. तुम्हाला माहित असलं पाहिजे तुमचा अभ्यास काय आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुम्हाला कोणत्या विषयात चांगलं नॉलेज आहे आणि त्या पद्धतीने आपला अभ्यास करता येईल. आता खरं जर सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला गेला पाहिजे. ही अभ्यासिका सुरुवात केली आहे, सागर सरांनी सांगितलं की या ठिकाणी ही सुरुवात झालेली आहे. इथं विद्यार्थ्यांना आता काय असतं, आपल्या गावामध्ये आपण प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतो, तर वाढदिवस साजरा करताना आपण काही गिफ्ट देतो कुणाला, तर तुम्ही ते गिफ्ट जर आपल्या अभ्यासिकेला जर दिले, आपल्या ठिकाणी पुस्तकं सर्व आहेतच, पण काय होते कालांतराने नवीन पुस्तकांची आवश्यकता असते. तर तुम्ही या विद्यार्थ्यांना जर मदत केली तर या अभ्यासिकेमधून ज्या आम्ही 50 अभ्यासिका दिल्या आहेत त्या 50 अभ्यासिकेमधून दरवर्षी फक्त 2 विद्यार्थी बाहेर पडले, 2 विद्यार्थी, फक्त 2 विद्यार्थ्यांची गोष्ट करत आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 100 विद्यार्थी आपल्याला सरकारी पदावरती दिसतील. आणि ही गावातील विद्यार्थी का आवश्यक आहे, कारण ह्या विद्यार्थ्यांना गावामध्ये असलेल्या प्रत्येक प्रश्नाची त्यांना जाण आहे, प्रत्येक अडचणीची जाण आहे, इथल्या प्रत्येक माणसाची त्यांना जाण आहे. आणि हे जेव्हा प्रशासनात येतील तेव्हा साहजिकच पहिली 10 वर्ष, नंतर मी नाही सांगणार, पण पहिली 10 वर्ष तरी ते आपल्या गावकऱ्यांकरता, आपल्या माणसांकरता, आपल्या समाजातील तरुणांकरता, आपल्या गावाकरता चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न करतील. हा या मागचा उद्देश आहे. आणि ही सर्व भिस्तू कुणावरती आहे, तर ही तुम्हा सर्वांवरती आहे. आणि हे विद्यार्थी घडवण्याचं काम कोण करायचं आहे, कोणाला करायचं आहे, तर गावातल्या नागरिकांना करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी राजस्थानच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली. सहज शक्य झालं का ते? नाही. त्याच्यामागे इतिहास होता. जिजाऊंना त्यांच्या पाठीशी थोडं खंबीर राहावं लागलं. तुम्हाला शुभ घडवायचा असेल तर तुम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. आपण आज बघत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती अख्ख्या 120 ते 150 देशांमध्ये साजरी केली जाते. बऱ्याच देशांमध्ये त्यांच्यापासून प्रेरणा घेतली जाते. आजही आपण बघितलं तर भारतामधल्या प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन बघितलं तर बाबासाहेबांचं लिखाण आहे. त्या बाबासाहेबांना कुणी घडवलं? बाबा रामदेवना किती मेहनत घ्यावी लागली. जर तुम्हाला अपेक्षित असेल की आपला पाल्य कुठला अधिकारी झाला पाहिजे, कुठला पदावर गेला पाहिजे किंवा त्यांना एक चांगला माणूस घडला पाहिजे, तर तुम्हाला पहिल्यांदा बाबा रामदेव व्हावं. ही जबाबदारी विद्यार्थ्यांपेक्षा तुमच्यावरती जास्त आहे. ही जबाबदारी मुलांपेक्षा महिलांवरती जास्त आहे, तुमच्या आईवरती जास्त आहे, कारण तुम्हाला तसं घडावं लागेल. आणि विद्यार्थी देशामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पहिलं म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे नॉलेज. तुमच्याकडे प्रचंड नॉलेज असायला पाहिजे, तुम्हाला वाचन चांगलं असायला पाहिजे. त्यानंतर शील, दॅट इज कॅरेक्टर. आणि त्यानंतर करुणा. तुमच्यामध्ये लोकांप्रती, समाजाप्रती दयाभाव असला पाहिजे, करुणा असली पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर कुठलाही विद्यार्थी आयुष्यात कधीच अयशस्वी होऊ शकत नाही, तो यशस्वीच होणार. म्हणून बाबासाहेबांनी या 3 गोष्टींना फार महत्त्व दिलं आहे. कोणत्या? प्रज्ञा, शील आणि करुणा. आणि ह्या 3 गोष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप केल्या तर तुम्ही एक भारताचे सुधार नागरिक बनता. मला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये, मला सांगा की जगामध्ये सर्वात पॉवरफुल देश कोणता आहे? कोणता आहे पॉवरफुल देश? अमेरिकाच आहे, दुसरा असूच शकत नाही. सर्वात पॉवरफुल देश कोणता आहे? अमेरिका आहे. पण अमेरिकेमध्ये तुम्ही असं ऐकलंय का तिथली राष्ट्राध्यक्ष महिला कधी झाली आहे म्हणून? ऐकलंय? अजूनही अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष महिला झालेली नाहीये. पण आपल्या भारतामध्ये आपलं स्वातंत्र्य कधी मिळालं? कधी मिळालं? 47 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. आणि आता आपण बघतो तर त्या अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रपती ज्या आपल्या अमरावतीच्या आहेत, माननीय प्रतिभाताई पाटील, या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. एवढंच दूर कशाला झालं तर आपल्या जिल्ह्याची सगळी कमान ही महिलांवरती आहे. आपल्या पालकमंत्री एक महिला आहे, सीपी कमिशनर पोलीस महिला आहे, खासदार महिला आहे, आमदार महिला आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे. कशामुळे मिळालं? फक्त आणि फक्त भारतीय राज्यघटनेमुळे. म्हणून प्रत्येक माणसाने भारतीय राज्यघटना या ठिकाणी अभ्यासली पाहिजे. फक्त स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणून तुम्ही भारतीय राज्यघटना अभ्यासू नका. भारतीय राज्यघटनेचे मुद्दे मांडलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत.
बघा त्यांनी डीपीएससी दिलेली आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्यांना राज्य कसं चालवावं याकरता सुद्धा मार्गदर्शक तत्व ही राज्यघटनेने दिलेली आहे. तुम्ही जीवन कसं जगावं याची मूल्य सुद्धा भारतीय राज्यघटनेने तुम्हाला दिलेली आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्य आपण स्वीकारली पाहिजे. फक्त स्वीकारलेली पाहिजे तर ती अंगीकारली पाहिजे, आणि ती फक्त अंगीकारलेली पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये आपण ती वापरली पाहिजे. जेव्हा आपण ही मूल्य आत्मसात करू, आपल्या जीवनामध्ये स्वीकारू आणि प्रत्यक्षात वापरायला सुरुवात करू, त्या दिवशी भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करतो. हे अंतिम सत्य आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी विनंती करेल की भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपण स्वतःची प्रगती करून देऊ शकतो, आणि ही प्रगती प्रत्येक माणसाला करता येईल. आणि प्रगती करता आपण या ठिकाणी एक शैक्षणिक चळवळ सुरू केलेली आहे. या शैक्षणिक चळवळीचे आपण सर्वजण शिलेदार आहोत, आणि आपण सर्वजण मिळून या ठिकाणी एक खूप मोठी चळवळ उभी करणार आहोत. आणि मी तर 2 विद्यार्थी म्हटले, पण तुमच्या गावामधून जास्तीत जास्त विद्यार्थी आले पाहिजेत बाहेर, आणि त्यांनी गावाकरता कामकाज केलं पाहिजे. या ठिकाणी जो नोकरदार वर्ग आहे, आपण काय म्हणतो की आपण सरकारी नोकरीला प्राधान्य का देतो, कारण तो नोकरदार वर्ग आज तुम्ही बघितला असेल तो प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करायला कधीही मागे पुढे पाहतो, आणि त्यामधून तुमच्यासाठी जर अधिकारी असले तर ते गावाकरता नक्कीच घोषणावं असतील आणि गावाचं गाव मोठं करतील. म्हणून कुठल्याही, आणि गाव मोठं झालं तर साहजिकच काय आहे, तुमचं तालुका मोठा असणार आहे. हा तालुका मोठा असणार, जिल्हा, आणि साहजिकच तुम्ही या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहात. म्हणून तुम्हाला पुढील भावी वाटचाली करता मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, तुम्ही सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं, आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं, या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद. सर, आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल. पडत असेल तर हात द्यायला विसरू नका, रणांगणात शत्रूला मात द्यायला विसरू नका. विसरा सारं कालचं, आजचं आणि उद्याचं, पण आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या कुमारी चव्हाण मॅडम, सचिव ग्रामपंचायत फुलांला, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. समोर या मॅडम. आज आपण या बेसच्या या कार्यक्रमासाठी आलो आहे. प्रमुख पाहुणे म्हणून गावात आपले लाभलेले समाज कल्याण विभागाअंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यांचे पत्नी कारण की त्यांच्या कार्यामुळे ते आपल्या गावात प्रत्यक्ष भेटतील, त्यामुळे आपण हे कार्यक्रम करतो. तर आजच्या हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रम त्यांना अभिवादन करून जास्त काही बोलता येत नाही म्हणून मी बोलत नसते. जसं बोलतो खुर्चीवर बोलू शकते, मी बोलता येत यांना अभिवादन करतात. तसंच सावित्रीबाई फुले ते आपले पहिल्यासाठी दिलेले त्यांना आज आपल्या जिल्ह्यातून म्हणजे 50 अभ्यासिका भेटले आहे. त्यातून तालुक्यातून 5 आहे, 5 मध्ये आपलं गाव आहे. सर्वात मोठा आपला ग्रामपंचायत आहे. त्यांनी एका दिवसात ज्या दिवशी मॅडम आला त्या दिवशी आपण एक ठराव दिला, आजच पाहिजे म्हणे. आपण त्याच दिवशी ठराव तयार करून विद्यार्थ्यांची यादी रात्र तयार केली ती थोडी आजच्या आजच द्या म्हणे मॅडमांनी. आपण एका दिवसात तयार करून ही यादी दिली त्यांना, म्हणून आता आदेश आपल्याला मिळाले आहे. ज्या व्हिडिओ साहेब होते, दादासाहेब होते, देशमुख साहेब होते, त्यांना पण आपण मॅडमला माहिती आहे त्या कार्यक्रमाला जे काही अडचण आली होती ते पण एक विशेष आहे मॅडम, त्या गावामध्ये पहिले अभ्यासिका सुरू होती. गावातील विद्यार्थी जवळपास देशाच्या कामासाठी 50 ते 20 लोक आहेत की असे नागरिक आहेत की देशाच्या रक्षणासाठी माझी सैनिक काम करतात. रोजगार म्हणून नाही आहे, तर अजून असे लोक आहे की ते स्वतः आपलं घराचं पालन पोषण मजुरी करून काहीतरी कंपनीत म्हणून असे कार्य करत आहेत. म्हणजे त्यांना अभ्यासाची खूप आवड आहे. ती हुशार ऑलरेडी मुळातच आहे की त्यांना सांगायला लागत नाही की आई वडील शिकवून आहेत. त्यांच्याकडे काही नाही तरी आई वडील म्हणते माझा मुलगा शिकत आहे, म्हणजे शिकण्यासाठी करून पण दिले आहे. म्हणजे हे विद्यार्थ्याचं विशेष आहे या काळातील की ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे या गावाची, असं म्हणू शकत नाही.
कोणती देणच आहे यांची की यांच्या डोक्यात ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशी आपली हे केली अभ्यासाची सुरुवात केली तशी या लोकांनी सुरुवात केली आहे. तर माझं तर असं म्हणणं आहे की या गावातील एखादं एक दोन तर मोठे अधिकारी होऊ शकते. कारण की खूप सारे मुलं आहे की त्यांना खूप आवड अभ्यासाची. नेहमी येता जाता पाहिजे तर अभ्यास चालूच आहे. खरे अभ्यास सुरूच आहे म्हणते मॅडम आमचा. जे असे मुलं आहे मॅडम आमचा अभ्यास सुरू आहे बघून काहीतरी मी मजाक पण करते मॅडम असं काही नाही त्यांच्यासोबत. 2-3 मुलं रेल्वेमध्ये पण लागले होते. त्यांनी तो जाऊन कुठून अभ्यास नाही बनवलं काही असं म्हणणं आहे त्यांचं. अजून काही करू शकत नाही. अजून काही सहकार्य करण्यासाठी ग्रामपंचायत आहे तयार. कारण की एक सभा मंडप पहिल्यांदा एक मोठी पाहिजे लहान पडत आहे. त्या कारणाने मी तर म्हणत आहे आपण संविधान भवन आहे तर आपण संविधान भवनामध्ये 2 रूम ठेवू शकतो. एक वाचनालय म्हणून कारण की आपल्या गावामध्ये 40 लाखापर्यंत संविधान भवन मंजूर होऊ शकते. तर यासाठी आपल्याला एक प्रस्ताव द्यावा लागते. ते मी मगाशी म्हटलं तुम्हाला. तर त्यामध्ये एक आपण ग्रामपंचायतच्या पाठीमागची जागा निश्चित करून एक प्रस्ताव आपण ग्रामपंचायतच्या सगळ्या लोकांना विनंती करते. एक प्रस्ताव आपण पाठवू शकते. म्हणजे अजून काहीतरी नवीन कार्यक्रम आपल्या गावामध्ये राहू शकतो आपण. त्याच्या माध्यमातून त्या संविधान भवनामध्ये विविध कार्यक्रम करू शकतो आपण. वाचनालयाचा उपयोग पण म्हणजे बसण्याची ही कशी लहान मुलं जास्त झाले गावातील कमी करू शकते मॅडम. म्हणून मोठं करून घेऊ. एक प्रयत्न आहे बा माझा. एक करून कधी काय सांगता येईल आपण कर्मचारी आपली बदली होऊ शकते. म्हणजे करा बा असं म्हणणं माझं आहे. बोलण्याचा प्रयत्न केलाय अशी वगैरे माफ करा क्षमा करा. हे बघा आणखी मला सांगायचं होतं त्याला भारतीय अंतर्गत काय झालं की आपण कोर्स मला टाटा मोटर्स सर्वांना माहिती आहे. सर्वांना माहिती आहे. तर आता नुकतंच काय झालं की मॅन्युफॅक्चरिंगचा डिप्लोमा टाटा मोटर्स आणि भारतीय आपण टायरची सुरू केलेला आहे. तर जे विद्यार्थ्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे आणि ती सध्या त्यांचं 12वी बरेच विद्यार्थी 12वी सायन्स करतात नंतर मग BA ला ऍडमिशन घेतात किंवा BCom करतात किंवा BSc करतात. मग पुढे त्यांच्याकडे काही किंवा काही करत नाही किंवा काही सध्या फ्री आहे त्यांच्याकडे जॉब नाही आहे किंवा त्यांचा ITI झालाय 10+2 असे विद्यार्थी असतील त्यांच्याकरता डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग नावाचा एक डिप्लोमा आहे 3 वर्षाचा. तो टाटा मोटर्स मार्फत आपण राबवत आहोत. तर तुमच्या गावातील कोणी विद्यार्थी असतील तर त्यांची नाव मॅडमांकडे देऊन द्या. त्या 3 वर्षाच्या कोर्स मध्ये तुम्हाला 12,800 स्टायपेंड मिळेल पर मंथ. तुम्हाला राहायचा वगैरे खर्च असेल तर तुम्ही करू शकता. सर्व फॅसिलिटी तुम्हाला मिळतील आणि पुढे भविष्यात जर तुम्ही चांगलं त्या ठिकाणी कामकाज केलं आणि ऑन ट्रेनिंग असेल ते सगळं तुमचं प्रशिक्षण तुमचं कामकाज जर चांगलं असलं तर तुम्हाला ते पुढे तुमच्या इंजिनिअरिंग करून सुद्धा ते स्पॉन्सर करू शकतात आणि पुढे तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू करतात टाटा मोटर्स. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे टाटा मोटर्स खूप नावाजलेली कंपनी आहे आणि टाटाच्या कुठल्याही कंपनीत जर तुम्ही काम केले तर ते गव्हर्नमेंट जॉब पेक्षा खूप चांगलं आहे, बेटर आहे आणि खूप चांगला रिस्पेक्ट आहे. एक तुम्हाला चांगल्या या ठिकाणी फॅसिलिटीज आहेत. कुणी असेल तर त्यांना सांगा आणि हे जास्तीत जास्त लवकर सांगा कारण आपण 500 ची पहिली बॅच त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तर ह्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या आपण जास्तीत जास्त विद्यार्थी याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही सुद्धा तुमचे नातेवाईक असेल त्यांना सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर घेऊन मॅडमांना सांगा तुमच्या मॅडमांना. जेणेकरून काय होईल की तुमच्यापैकी ठीक आहे अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांना आपण प्रोत्साहन देणार आहोत पण त्यांचा कल ज्या ठिकाणी आहे डिप्लोमा करण्यामध्ये किंवा त्यांना जॉब पाहिजे तर हा त्यांच्याकरता एक बेस्ट ऑप्शन. ठीक आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष विद्यार्थी खंडारे सरपंच ग्रामपंचायत त्यांनी आपले 2 शब्द सरांनी सगळ्यांनी सांगितले आता काही सांगायचं नाही. धन्यवाद. मला काही जास्त बोलता येत नाही. श्री राजीकर यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द वंदाताई राऊत यांना दासिंगडे काही विद्यार्थ्यांना तसेच रोहन लागेल. रोज
विषय घे रोहन बोल. तसेच मी रोहन दादा यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. त्यांचा या अभ्यासिकेमध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. सर्वप्रथम शिक्षणाची वीर उजळून ज्ञानाची फळे देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, शिक्षणाचे आराध्य दैवत माता सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज, अशा या महान पुरुषांना मी अभिवादन करून माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. सर्वप्रथम मी पार्टी मार्फत आपले जे पाहुणे आलेले आहेत त्यांना मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी आम्हाला एवढ्या चांगल्या पुस्तकांची आमच्यासोबत मैत्री करून दिली. त्यात काही अशी पुस्तकं आहेत की जे आपण विकतही घेऊ शकत नाही. जसं एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जर म्हटलं तर क्वालिटीसाठी जर ते अभ्यास करायचा असेल तर त्याशिवाय पर्याय. UPSCचा अभ्यास जर करायचा असेल तर इंडियन क्वालिटी मधलं एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक 825 रुपयाला आहे. ते पुस्तक आपण अफोर्ड करू शकत. त्याच्या आपल्याला 2 प्रती सरांनी उपलब्ध करून दिला. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक मराठीतले जेवढे काही व्याकरणाचे असतील ते पुस्तक आपल्याला इथे उपलब्ध करून दिले. त्यानंतर हुसेन सरांचं इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफीचे पुस्तक आहे जे UPSC साठी वापरले जाते. असे महत्वाचे पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिले. हेच नव्हे तर ज्या स्पर्धा परीक्षेच्या 3 स्टेज असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू, म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. तर या तिन्ही स्टेज साठी जे काही उपयुक्त पुस्तकं असतील ते आपल्याला इथे सरांनी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आमच्या लायब्ररीमध्ये खूप असे मुलं आहेत की ज्यांना न्यूजपेपरचा म्हणजे करंट अफेअर म्हटलं की न्यूजपेपरचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो. तर मी ग्रामपंचायतला अशी विनंती करतो ज्यावरती सरांनी सांगितलेलं आहे की त्यांनी न्यूजपेपर लावून द्यावे. तर द हिंदू आणि लोकसत्ता जर हे 2 न्यूजपेपर जर आम्हाला मिळाले किंवा इंडियन एक्सप्रेस जरी मिळाला इंग्रजीमधून एखादा तर आम्ही खरंच नक्की काहीतरी करून दाखवू. आणि मी सांगू इच्छितो की आमच्या क्लासमध्ये रेल्वेसाठी अभ्यास करणारे खूप मुलं आहेत ज्यांचं रिझनिंग वगैरे खूप चांगलं आहे. माझं त्यांचं 2दा सिलेक्शन झालं होतं, पण काही त्यांनी जे काही बॉन्ड वगैरे होते त्यांच्या त्यांनी सांगितलं त्यामुळे काही आम्ही करू शकलो नाही. कारण की आम्हाला हवं तर परमनंट, नाहीतर मग काही आम्ही MPSC साठी पण तयारी करत आहोत, UPSC साठी पण तयारी करत आहोत. काही मुलं आमच्या लायब्ररीतले बँगलोरला गेले आहेत, पवन नाही म्हणून येतो तिथं जो MA डेव्हलपमेंट मध्ये त्याला 100% स्कॉलरशिप भेटलेली आहे. ते आमच्या लायब्ररीची सगळ्याची देण आहे, त्याच्या आई वडिलांची, आमच्या गावाची सगळ्याची देण आहे. त्यानंतर आमच्या क्लासमध्ये हे सुद्धा 2 वर्ष झाले TCS टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस मध्ये लागलेली आहे. ती सुद्धा आमच्या गावकऱ्यांची, तिच्या आई वडिलांची आणि सगळ्या लायब्ररीची देण आहे. प्रगती वर्गाचे कॉन्स्टेबल म्हणून पोलीस मध्ये लागलेले आहे विशाल राऊत आणि असे बरेचसे अधिकारी आम्ही घडवून दाखवू. आम्ही प्रयत्नात आहोत. आम्ही सध्या वाटेवर आहोत आणि आम्ही नक्की करून दाखवू. एक ना एक दिवस आमच्या लायब्ररीतले अजून आता जेवढे की रिमेनिंग विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांना आम्ही नक्की काही ना काही बनवून दाखवू अशी मी विनंती करतो. आणि जे काही रिमेनिंग पुस्तकं समजा आता सध्या आहेत आमच्याकडे अवेलेबल, पण जे काही नाही आहे ते सुद्धा आम्हाला अवेलेबल करून द्यावे. जसे एन्व्हायरमेंट बद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर IS सरांचं छान पुस्तक आहे. त्यानंतर पुस्तक आहे इंडियन आर्ट अँड कल्चर सरांचं हे सर पुस्तक आम्हाला अजून उपलब्ध करून दिले तर खूप मोलाची मदत होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा. मी अक्षय राऊत दादा यांना विनंती करते की त्यांनी आपले नमस्कार. शांततेचा संदेश देणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, महात्माजी फुले, सावित्री, बारामाई, माजी या सर्वांना मी वंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. सर्वप्रथम आपली इथं लायब्ररी पाहिजे होती आणि त्याच्या लायब्ररीचा काय उद्देश आहे, लायब्ररी का हवी इकडे सर्वांना माहित पाहिजे. मी 2016 मध्ये जेव्हा माझी डिग्री चालू होती इंजिनिअरिंग तेव्हा मला गरज पडली की आपल्या गावात मोठं सर्व आहे पण एक लायब्ररी नाही. त्यासाठी मी आपल्या ग्रामपंचायत ऍप्लिकेशन पण केलं होतं. ऍप्लिकेशन केलं होतं आणि त्यांना मी आमसभेत पण सांगितलं होतं. त्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला की लायब्ररी आहे वगैरे आणि काही प्रॉब्लेम बंद पडले आहे. ठीक आहे. आता माझी डिग्री झाली. आमचे रणजित भाऊनाई, आशिष भाऊ गुड्डे रेल्वे झाली, रणजित भाऊनाई त्यांचं MA झालं. त्यांनी आपल्या कॉन्व्हेंटला निश्चित पण केली.
तर अक्षय नाईक, गावातले जे सर्व्हिसर लागले यांनी आम्हाला सपोर्ट केला. तसेच गावातले उपसरपंच, शांपू मंत्री, अशा गावातले जे प्रतिष्ठित नागरिक होते यांनी आम्हाला सर्वांनी मदत केली. आम्ही त्यांच्याकडे गेलो. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण लायब्ररी का हवी, तर आपल्याला लायब्ररी का हवी, आपल्या घरी आपण बिलॉंग करतो एकदम मिडल क्लास मधून, पैसे नाही काही नाही, हातमधून खर्च आहे बाबा. आणि एखादं फॉर एक्झाम्पल जर आपल्याला 800 पुस्तक आणायचं असलं तर कोणते पुस्तक 700 ते 800 रुपयाचं आहे. तर एकाला आणणं तर मुश्किल आहे. देतात आई वडील, पण आई वडिलांनी गट भरावची ही झाली. सर्वांचा मग गट आहे, गट भराव की पोटभरा ही झाली. मग 800 रुपये देतील कसे काय करतील. तर आम्ही एक या लायब्ररीमुळे फायदा असा झाला की 800 रुपये पुस्तक आणायला आम्ही 4 जण कॉपरेट करतो. 200 आणि ते पुस्तक आणतो. कारण की एका टाइमला आपण एका सब्जेक्ट वाचत नाही. कोणी हिस्ट्री करेल, कोणी बायोलॉजी करेल, कोणी सायन्स करेल, कोणी मॅथ करेल. मग आम्ही ऍडजस्टमेंट करून ते अभ्यास करतो. नंतर आम्हाला ग्रामपंचायत असं मीटिंग आले, सरपंच मॅम आल्या, सचिव मॅम आल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी स्कीम आम्ही तुमच्याकडून जे लागेल ते द्या आम्हाला. नितीन बोला, आम्ही लगेच लिस्ट दिली. जसं कपिल बुवा आले, सर्व आमच्यापाशी आले का आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून त्यांना अवेलेबल करून दिलं. सर्व त्यांना अवेलेबल करून दिलं. त्यांनी आम्हाला नितीन बोलचा फोन आला की आपल्या लायब्ररीला सामान मिळालं आहे लाईटच्या तर्फे समाज कल्याण. धन्यवाद. त्यांनी आम्हाला धन्यवाद. मॅडम पण आल्या, त्यांनी ग्रुप केला त्यांनी आम्हाला अपडेट देत राहतात. आता लेटेस्ट वर्षाची नीटची अपडेट येईल, शिका आणि काम करा. पुण्याला जे आहे नीट, शिका आणि काम करा, आपल्याला शिकवतात आणि पैसे पण दिले राहण्यासाठी. तर त्यांच्यामुळे मी आभार मानतो. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. आपल्याकडे जास्तीत आर्टचे आहे आणि काय होतं की आपण सायन्स का घेत नाही, तर सायन्स करता खर्च खूप आहे, बरोबर. आणि प्रत्येक जण सायन्स खर्चाच्या बाजूमुळे सायन्स घेत नाही, जास्त मार्क्स पडत नाही. तर यावरती आम्ही मागील 4 वर्षापासून कामकाज करतो. तर भारतीच्या माध्यमातून एक नवीन योजना लॉन्च झालेली आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना. त्या योजनेमार्फत जर 10वी मध्ये तुम्हाला 90% वर मार्क्स असतील तर तुम्हाला 11वी करता 1 लाख रुपये आणि 12वी करता 1 लाख रुपये असे 11वी 12वी या 2 वर्षाकरता 2 लाख रुपये तुमच्या नीट जेई जी तुम्हाला एक्झाम प्रिपरेशन करायची आहे त्याकरता तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. ही योजना याच वर्षी लॉन्च झालेली आहे. यावर्षी जवळपास 3,500 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्याची प्रोसेस जवळपास झालेली आहे. तर तुमच्यापैकी जे मुलं यावर्षी 10वीला असतील किंवा 9वी मध्ये असतील तर त्यांच्याकरता ही सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे. जेणेकरून काय होईल की आपण आपल्या आईवडिलांवरती आपला भार पडणार नाही आणि आपल्याला आपले क्लास जे लावायचे आहेत, नीटचे लावायचे असेल किंवा जेईचे लावायचे असेल तर तुम्ही सहज लावू शकता. म्हणून तुम्ही सर्वांनी या योजनेचा सर्वात जणांनी लाभ घ्यावा. ठीक आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी. धन्यवाद सर. अशा तपुल्या टिकून राहाव्यासाठी निरोप घेऊ काही क्षणात पुन्हा भेटण्यासाठी बोल असावी हृदयामध्ये स्नेह असावा होते समोर आपल्या आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी. तरी मी मनीषा ताईची विनंती करते की तुम्ही आभार प्रदर्शन करा. सर्वप्रथम आपली विश्वाला शांती करते. गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्येची आराध्य दैवत सावित्रीबाई फुले तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विजय वानखडे सर यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे सागर सर, समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी अमरावती यांनी सुद्धा आपले मोलाचे मार्गदर्शन आपल्याला केले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. थँक्यू सर. तसेच उषा मिश्रा मॅम, संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी अमरावती यांनी सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच सोनाली रंगारी मॅम, मीनाताई खंडारे, चव्हाण मॅम तसेच संपूर्ण ग्रामपंचायत समिती आणि उपस्थित असलेले विद्यार्थी व गावकरी मंडळी यांनी जो आपल्याला सहभाग दिलेला आहे याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच आजचा हा कार्यक्रम लिच्छवी राहून YouTube चॅनल कार्यक्रम प्रसारित होणार आहे. मातीच्या गोळ्याला देई नवे रूप कुंभार, सहजपणाने जन्म येई नवा एक आकार, मार्ग सुद्धा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार. आपण
आपण आलात आज, आपले मनापासून आभार. आजचा कार्यक्रम संपला. दोन मिनिट बसा सगळेजण. आमची एक आणखी योजना राहिली आहे, ते नाश्ता आणि पण ती योजना आपण डिस्कस करू. मी जाणार नाही आणि ही योजना पण डिस्कस होते. मॅडमनी जे युवा गट केलेले आहेत, आता आपण हा जो विषय संपूर्ण बोललो आहोत, हा अभ्यासाविषयी बोललो आहोत. अभ्यासा व्यतिरिक्त बार्टीने 3 प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे की जिथे तुम्ही तुमची प्रगती केली पाहिजे. तुमची प्रगती झाली तर इनडायरेक्टली तुमच्या घराची प्रगती होईल, तुमच्या घराची प्रगती झाली तर तुमच्या गावाची होईल, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या विभागाची प्रगती होईल. तर 3 प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यातील एक प्लॅटफॉर्म आपण आज इथे ओपनिंग केलेला आहे, तो आहे अभ्यासाचा. दुसरा प्लॅटफॉर्म आहे जो सरांनी सांगितला टाटा मोटर्सला, ज्याच्याकडून तुम्ही प्रायव्हेट क्षेत्रात तुमचं चांगलं करिअर घडू शकता जर तुम्हाला तिथे घडायचं असेल तर. आणि तिसरा प्लॅटफॉर्म आपण जो ओपन केलेला आहे, जे विद्यार्थी प्रायव्हेट क्षेत्रातही काम करू इच्छित नाही किंवा ज्यांचं अभ्यासात सुद्धा मन लागत नाही, आता या गावात तर फार कमी असेल म्हणा ते, पण ज्यांचं अभ्यासात सुद्धा मन लागत नाही, तर याच्यासाठी आपण युवा गट म्हणजे एक युवांचा असा गट क्रिएट केलेला आहे. ज्या गटांमध्ये त्यांना वेगवेगळे एखादा उद्योग करायचा असेल. आता तुम्ही सगळेजण न्यूज चॅनल म्हणा किंवा टीव्ही सिरियल्स हे सगळेजण पाहत असतात, तर स्टार प्लस वर आय थिंक सोनीवर आलेला आहे शार्क टँक इंडिया. तुम्ही जर पाहिलं असेल प्रत्येकाने, तर प्रत्येकाला नवीन नवीन उद्योग करायची संधी आता ही चालून आलेली आहे. तर आपण पण बार्टीच्या मार्फत असे ट्रेनिंग लावणार आहोत लोकांचे की तुम्ही सांगा तुम्हाला कोणतं ट्रेनिंग पाहिजे ते आम्ही प्रोव्हाइड करू. जेणेकरून एखाद्याने सांगितलं, एखाद्या गटाने सांगितलं आम्हाला वेल्डिंगचं ट्रेनिंग पाहिजे, आमचा आयटीआय झालेला आहे, आम्हाला गावातच एखादा छोटा मोठा उद्योग चालू करायचा असेल. आम्ही सारशी या गावात व्हिजिट दिली होती, अशी सुंदर अभ्यासिका तिथे पण आहे. आपल्या म्हणजे आमच्या मार्फत तर नाही, पण आमच्या आधी तिथे अभ्यासिका सुरू होती आणि तिथे पण असेच भरपूरसे विद्यार्थी हे गव्हर्नमेंट क्षेत्रात म्हणजे नोकरी करतात. त्या गावातून पण खूप सारे विद्यार्थी असे घडलेले आहेत. तर तिथे काही विद्यार्थ्यांनी खूप चांगला कन्सेप्ट राबवला आहे युवा गटाचा. म्हणजे जे आता ज्यांना नोकरी लागतच नाहीये किंवा त्यांचा अपयश येत आहे काही कारणांमुळे, तर त्यांनी त्यांचे छोटे मोठे उद्योग चालू केलेले आहेत तिथे. तर असं तुम्हाला जर कुठला एखादा उद्योग मॅडमनी तुम्हाला जर गट सांगितला, तर तुम्ही एखादा उद्योग सुचवा की आम्हाला हा उद्योग करायचा आहे. मग त्या उद्योगासाठी लागणारं भाग भांडवल असो किंवा लागणारं ट्रेनिंग असो किंवा मार्केट असो, जे त्याचं जे प्रोडक्शन तुमचं होईल ते मार्केट कुठे उपलब्ध होईल, या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त काय आहे, तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे की आम्हाला हे असं असं करायचं आहे. तुमच्या डोळ्यात एक विजन क्लिअर पाहिजे की आम्हाला हे करायचं आहे. कारण की कसं आहे, अडचण तर प्रत्येक गोष्टीत येते, पण त्या अडचणींवर मात करून आपल्याला कसं घडायचं आहे, तर हे तुमचं विजन क्लिअर पाहिजे. जर विजन क्लिअर असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यासाठी मदत करत आहोत. तर जर असं काही असेल तुमच्या डोक्यात तर ते निश्चित मॅडमशी शेअर करा किंवा तुम्ही आता पण जर तुमच्या डोक्यात शेअर करू शकता, आपण त्याच्यावर डिस्कस करू शकतो. असे 3 प्लॅटफॉर्म बार्टीने ओपन केलेले आहेत. ते तुम्ही जास्तीत जास्त त्याचा बेनिफिट घ्या. हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.